आम्ही बारामतीकरांच्या आनंदाच्या क्षणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सहकारी सहभागी व्हायला आलोत. निश्चितच बारामतीकरांनी ज्या पद्धतीनं दिवसरात्र एकत्र करून हा विजय खेचून आणला आणि आदरणीय अजितदादांचं नेतृत्व एकदा परत सिद्ध केलं आणि बारामतीची सेवा करण्याची संधी दिली, त्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायला आम्ही आलोत. त्यामुळे विजयी सभेला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला अशा गोड क्षणाला उपस्थित राहण्याचा एक अवसर प्राप्त झाला. मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांना स्थान नाही मिळालं, कुठेतरी नाराजी कोणत्या तरी पक्षात जातील असं चर्चा सध्या रंगत आहे. काय सांगा? शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या विषयासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादाच आपल्यासोबत बोलतील. खाते वाटपासंदर्भात काही मंत्री नाराज आहेत, मनपसंत खाते मिळाले नाही, शिवसेनेच्या आहेत त्याच नेत्यांना तीच खाते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी खाते ज्यांच्याकडे जबाबदारी आली तीच खाती महत्त्वाची असतात. प्रत्येक खातं जनतेच्या सेवेचं असतं. त्याच्यामध्ये परिवहन खातं आमच्याकडे नाही म्हणून आम्ही काही दुःख मानलं नाही. कृषी खातं आलं, त्याचं स्वागत केलं. त्याच्यानंतर अर्थ खातं दादांकडे आहे. प्रत्येक खातं आता कसं काय, काही ठिकाणी असं होतं की गळ्यात माळ टाकली काय मंत्रिपदाची माळ हा शब्दच कुठून निघालाय मला माहित नाही. ती एक जबाबदारी असते. त्या पद्धतीनं काही लोक म्हणतात मलाईदार खाते आले नाहीत. म्हणजे काय, शेवटी महाराष्ट्र विधिमंडळाने जो काही खाते वाटपाचा एक शिष्टाचार लागू केला आहे, त्याच्यात ज्या पक्षाच्या खात्यावर जी पक्षाकडे जी खाती आली असतील त्या मंत्र्यांनी तो न्याय दिला पाहिजे. नाराज होण्याचा प्रश्न नाही. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नाराज असेल असं मला वाटत नाही. हे पण शिवसेनेमध्ये नाराजी आहे ना, काही पदे महत्वाची खाती तुमच्याकडे आली, काही खाती नको असलेली खाती. शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, त्यांनी तो मांडावा. आमच्याशी तर काही बोललं नाही शिवसेना. पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत ना. मग आता बघा असं आहे, पहिल्यांदा शपथविधी होत नव्हता, शपथविधी झाला. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, तोही झाला. आता खाते वाटप होत नव्हता, तोही झाला. आता पालकमंत्री पदाला कसं आहे की 132 जागा भाजपच्या आहेत, म्हणजे पालकमंत्री पदावर जास्त अधिकार त्यांचा आहे. आमच्या 41 जागा आहेत. त्या आमच्या हिच्यावर किती पालकमंत्री पद येतील ते शेवटी नंतर ठरेल. वाटतं तर आम्हालाही वाटतं ना की 6 जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असावेत, आम्हालाही वाटतं. पण शेवटी वरच ठरणार. रायगडच्या जागेवरून भरत गोगावले आणि तटकरेंमध्ये वाद सुरू आहेत, आरोप करतात ते नाही. गोगावलेजींचा मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्रिपदाची त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली, तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती. पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील. होईल का इच्छा पूर्ण, वाटतं तुम्हाला? तिन्ही पक्षाच्या नेत्याच्या मनात असलं तर होईल, नाहीतर मग आदितीताईंनी पण चांगल्या पद्धतीनं पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे. बघूयात. आपण जर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो तर आदितीताई असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं. पण मग राष्ट्रवादीचे ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेही लोक पालक म्हणजे आता मागतात ते. बघा, अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये रस्सीखेच दिसते आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसते असं मी तुमच्या चॅनलवर ऐकतो. पण अजून 12 तास खाते विस्तार झाला नाही. 12 तास होऊ नये तर पालकमंत्री पदाची चर्चा व्हायला लागली. शेवटी तिन्ही नेते, कारण अजून चार्ज कोणी घेतला नाही. आजचा रविवार आहे, मंत्रालयाला आज सुटीचा दिवस आहे. मंगळवारपासून सर्व मंत्री म्हणजे आज त्यांच्या मतदारसंघात आहेत, सत्कार स्वीकारतायत. दादांचं खरोखर मनापासून एक अभिमान वाटतो की मस्साजोग सारखं एक जे गंभीर प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलं, सरपंचाची हत्या, त्याच्यानंतर सूर्यवंशींचा झालेला त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे परभणीच्या, या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुठला सत्कार स्वीकारला नाही, कालपासून बुके घेतले नाहीत. त्याच्यामुळे शेवटी आज जी विजयी सभा आहे त्यात दादा काय बोलतात हे महाराष्ट्राचं लक्ष आहे. उद्या सोमवार सर्व मंत्री आपापल्या मतदारसंघात असतील सत्कार स्वीकारायला. मंगळवारी ते मंत्रालयात जाऊन त्यांचा चार्ज घेतील आणि त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. पुण्याचे पालकमंत्री कोण होईल हे पण तुम्हाला लवकर. लाडकी बहीण योजनेवरून कुठेतरी वेगळे निकष लावले जाणार आहेत अशी चर्चा होत आहे. लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आता 260च्या प्रस्तावावर ज्यावेळेस म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला त्यावेळेस त्यात सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. त्याच्यामुळे विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध न करता लाडकी बहीण योजनेचा किती हप्ता दिल्यानंतर अर्थव्यवस्थेवर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यात कसं बॅलन्स करता येईल. शेवटी सक्षम अर्थमंत्री भेटलेत ना महायुतीला. आता महायुतीला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त झालाय. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या आशीर्वादाच्या भरोश्यावर महायुतीचं सरकार आलं.
लाडक्या बहिणीचा योग्य तो सन्मान ठेवला जाणार. गुलाबराव काल तुमच्या वाटप मित्रांना जागा म्हणजे झालं गुलाबराव यामध्ये पाटलांना पुन्हा पाणी पुरवठा मंत्री त्यांचा त्या पाणी पुरवठा या क्षेत्रामध्ये हातखंड आहे, त्यामुळे त्यांना पाणी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी दिली. महायुतीचं जे काल खाते वाटप झालं यामध्ये तुमच्याच पक्षाचे जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्याकडे अन्न नागरीची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली. मात्र बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अजित पवारांना भेटून आज एक निवेदन देण्यात आलं. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा कसा संबंध हे दाखवून धनंजय मुंडेंना अटक करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात दादांनी काल मस्साजोगमध्ये भेट घेतली, त्यावेळेस मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे. मी स्वतः दादांच्या सोबत होतो. जे कुटुंब आहे त्यांच्या आईला धीर दिला, त्यांच्या मुलीशी पत्नीशी संवाद साधला, त्यांच्या बहिणीला धीर दिला, त्यानंतर त्यांच्या भावाशी संवाद साधला आणि पुढं आम्हाला जाण्याला अडचण होत होती हेलिकॉप्टरची, त्याच्यामुळे तिथून लवकर लातूरकडे जायचं होतं. त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की जो काही पोलिसांचा अंतिम अहवाल येईल त्यामध्ये कितीही मोठा असला तरी त्यांना माफ केल्या जाणार नाही, हे स्वतः दादांनी सांगितलं. त्यामुळे आपण सर्व निश्चिंत राहावं. ज्यांनी काही निवेदनं दिली असतील त्या निवेदनाला दादा त्यांच्या अभ्यासानुसार ते वाचतील. त्यांचा सगळा SIT चौकशी वगैरे त्या चौकशीत काय निघतं त्याच्यामध्ये जो कोणी वाल्मिक कराड असतील आणखी कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचं आश्वस्त दादांनी केलेलं आहे. याला जोडून प्रश्न की काल अजित पवार मसाजोगमध्ये आल्यानंतर तिथल्या नागरिकांना भेटले आणि यानंतर तिथल्या नागरिकांकडून अजित पवारांनी केवळ सांत्वन बेतपर ही दिखावासाठी केलेली आहे आणि आमच्या मागण्या कुठल्याही ऐकून न घेता अजित पवार त्या ठिकाणी निघून गेले. अत्यंत चुकीचं आहे. मी त्या मस्साजोगमध्ये होतो. मी सांगतो, सनसेट झाल्यानंतर हेलिकॉप्टर उडत नाही आणि तिथून मस्साजोगवरून म्हणजे 3 वाजता विधिमंडळाचं कामकाज अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दादा नागपूर एअरपोर्टला आले.